नमस्कार, मी चित्रा प्रफुल्लिंदे. चव महाराष्ट्राच्या या पाककले स्पर्धेत आपले स्वागत आहे. पहिल्यांदा मी केलेल्या मटन मसाला या रेसिपीला तुम्ही खूप भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे. चव महाराष्ट्राची या दुसऱ्या फेरीत आज मी बनवणार आहे मिलेट्स बनाना कटलेट. मिलेट्स हे आपल्या महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रमाणात त्याचे भरघोस उत्पन्न घेतले जाते. मिलेट्स हे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. मिलेट्स मध्ये खनिजे, प्रथिने आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते खूप लाभदायक आहे. त्याच मिलेट्सचा आपण उपयोग करून बनाना कटलेट बनवतो आहे. त्याची रेसिपी पुढील प्रमाणे आहे. मिलेट बनाना कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कच्ची केळी, 1 कप बाजरी भिजवलेली, कोथिंबीर 1 कप, 1 छोटा कांदा, 1 छोटी शिमला मिरची, 1 छोटा गाजर, तीळ, धना जिरे पावडर, 1 चमचा आले लसूण पावडर, हळद, मिरची पूड, हिरवी मिरची आणि 1 चमचा चव महाराष्ट्राची स्पेशल गरम मसाला. चटणीसाठी लागणारे साहित्य: 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 कप पुदिना, 1 कप कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, चाट मसाला, 4 चमचे दही आणि चवीनुसार मीठ. एक कप बाजरी 7 ते 8 तास भिजवून घेतली आहे. ही कच्ची केळी काळी पडू नये म्हणून आपण हळदीच्या पाण्यात ठेवली आहे. ती आता आपण बॉईल करून घेऊ. कच्ची केळी आपण 10 मिनिटं बॉईल केली आहे. मिलेट्स म्हणून आपण बाजरीचा वापर केलेला, ती बाजरी आपण 10 मिनिटं बॉईल करून घेतली आहे. कच्ची केळी आपण इथे बॉईल करून घेतली आहे आणि बाजरी आहे ती बॉईल करून त्याची मिक्सरला भरड करून घेतली आहे. उकडलेली कच्ची केळी आपण आता स्मॅश करून घेऊया. केळी स्मॅश झालेली आहे, त्यात ऍड करू बाजरीची भरड, कांदा, शिमला मिरची, गाजर, आले लसूण पेस्ट, तीळ, तिखट, हळद, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ. कोथिंबीर आता त्यात ऍड करणार आहोत. चव महाराष्ट्राचे स्पेशल अर्धा चमचा गरम मसाला. आता हे मिक्स करूया सगळं. आता हे कटलेटचं मिक्सचर रेडी आहे. त्याचे आपण कटलेट्स बनवून घेऊया. कटलेटच्या कोटिंगसाठी आपण इथे वापरतो आहे वरी आणि बेसनचे मिक्सचर. आता हे कटलेटला शेप देऊन कटलेट रेडी आहे. त्याला आपण कोटिंग करूया. आता हे कटलेट कोटिंग करून रेडी आहे, तर आपण शॅलो फ्राय करायला घेऊया. आता हे कटलेट आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी पॅन मध्ये तेल घेऊया.
हा ग्रिल पॅन चांगला तापला आहे, तर आपण हे कटलेट त्यात ठेवूया आणि गॅस मंद आचेवरच ठेवू. आता माझ्याकडे ग्रिल पॅन अवेलेबल होता म्हणून मी ग्रिल पॅन ठेवला आहे. तुम्ही साधाही ठेवू शकता. आता हे आपले कटलेट रेडी आहेत, तर आपण सर्व करूया. आता आपण कबाबसाठी लागणारी चटणी बनवूया. त्यासाठी आपण 4 मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, 4 चमचे दही, ऍड करूया आणि चवीनुसार मीठ ते बारीक करून घेऊ. अशा प्रकारे हे तयार आहे मिलेट्स बनाना कटलेट. आवडल्यास नक्की लाईक करा. पुन्हा भेटू नव्या चवीसह चव महाराष्ट्रामध्ये. नमस्कार, बाय बाय.